नमस्कार मंडळी. तुम्हाला धन हा प्रकार तर माहीतच आहे. लहान लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत धन म्हणजे काय हे सगळ्यांना माहीत असतं. धनामध्ये किमतीवान वस्तू असतात आणि त्या किमतीवान वस्तू अचानक काही माणसांना सापडतात आणि तेव्हापासून त्यांची जी फायनान्शियल कंडिशन आहे ती सुधारते. पण यामागच्या काही काही अशा गोष्टी असतात की त्या काही माणसांना माहिती नसतात, पण ज्यांना माहिती असतात ते जेव्हा धन सापडतं त्यावेळेस पूर्णपणे प्रक्रिया करून ती गोष्ट त्या धनावरची काढतात आणि नंतरच ते धन वापरायला सुरुवात करतात. आता ती गोष्ट कोणती? एखाद्या घर आहे, पडलेलं घर आहे, पण त्या घराला कुणी ना कुणीतरी राखणदार असतं. एखादी जागा आहे, त्या जागेला सुद्धा कुणी ना कुणीतरी राखणदार असतं. आपली एखादी वस्तू आहे तर त्या वस्तूला देखील कुणी ना कुणी राखणदार असतं. तसंच धनाला सुद्धा कुणी ना कुणीतरी राखणदार असतंच. जुने लोक म्हणायचे, ज्या वेळेस काही लोक चोरांपासून डाकूंपासून वाचवण्यासाठी आपल्या घरातील सोनं चांदी हिरे हे ज्या काही किमतीवान वस्तू आहेत त्या एखाद्या मडक्यामध्ये म्हणा एखाद्या घागरीमध्ये म्हणा त्या पुरायच्या आणि पुरल्याच्या नंतर तंत्र मंत्र यांच्या साहाय्याने त्याच्यावर काही ना काहीतरी राखणदार ठेवायचे. एखादा राक्षस, एखादा साप, एखादा कोणता तरी असा काही गण, असं काही ना काहीतरी त्याच्यावर ठेवायचे जेणेकरून त्या धनाची रक्षा व्हावी. आता काही लोकांना जेव्हा धन सापडतं त्यावेळेस ते कोणतीही प्रक्रिया न करता ते धन वापरतात आणि ज्यावेळेस त्यांना प्रॉब्लेम येतात तेव्हा त्यांना समजत नाही की आपल्यासोबत असं का होतं आहे. आणि ते धन जेव्हा ते बघतात ना त्यावेळेस त्यांना काहीच सुचत नाही, काय करावं आणि काय नाही. तर जेव्हा हे धन कुणाला सापडतं त्यावेळेस ते धन बदल्यामध्ये काही ना काहीतरी मागतच असतं. तर आज जी आपण भयकथा आपल्या चॅनलवर मांडणार आहोत, या भयकथेमध्ये एका माणसाला त्याच्या शेतामध्ये एका मडक्यात चांदीचे शिक्के सापडले होते आणि त्या शिक्क्यांवर राखणदार एक आत्मा होती आणि ती आत्मा त्या चांदीच्या शिक्क्यांच्या बदल्यात त्या माणसाच्या शरीरामध्ये घुसून काही असा प्रकार करते की जो प्रकार तुम्ही ऐकल्याच्या नंतर म्हणसाल की अरे बाप रे बाप, हे नेमकं काय आहे आणि असं कसं होऊ शकतं. तर आता उशीर न करता आपण आपल्या या भयकथेला सुरुवात करूयात. एक शहर होतं आणि त्या शहरामध्ये राहणारा एक माणूस होता. त्या माणसाचं घर फार मिडल क्लासवाने होतं, म्हणजे एकदम नॉर्मलचं घर. 2 ते 3 खोल्याचं घर होतं. घरावर पत्र होते आणि नॉर्मलची लाईफस्टाईल होते. दिवसभर कंपनीमध्ये जाऊन काम करायचं, संध्याकाळी यायचं, जेवायचं आणि झोपी जायचं. आता त्याला ना त्याच्या गावाकडं शेती होती 2 ते 3 एकर आणि ती शेती त्याचे वडील सांभाळायचे. तो माणूस आणि त्याची बायको हे दोघंही जण शहरामध्ये राहायचे आणि तो कंपनीमध्ये काम करायचा. त्याची जी वाईफ होती ती हाऊसवाईफ होती. दोघं जण लग्नाला काय फारसे वर्ष नव्हते झाले, 3 ते 4 वर्ष झाले होते आणि त्यांना काही लेकरू बाळ नव्हतं. त्यामुळे ते दोघं जण चांगला सुखी संसारात संसार करायचे आणि त्यांचे जे वडील होते ते शेताकडं म्हणजे गावाकडे त्यांची ते शेती सांभाळायचे. आता हा जर गावाकडे राहिला असता तर यांच्याकडं पैसा नव्हता, जी लाईफस्टाईल जगायची ती जगता येत नव्हतं आणि 3 एकरामध्ये काय करणार आहेत. त्यामुळे यांना ठरवलं होतं की बाबा आपण शहरामध्ये जायचं, कंपनीमध्ये काम करायचं, कशीबशी आपल्याला 18-20 हजार रुपये पगार येते, त्याच्यामध्ये आपलं घर धकवायचं आणि थोडाफार उरलेला पैसा गावाकडं पाठवायचा, असा त्याचा हिशोब होता. त्या हिशोबाने तो शहरामध्ये राहत होता. तर काही वर्षाच्या नंतर 4 ते 5 वर्षाच्या नंतर त्याच्या वडिलांना अचानक शेतामध्ये काम करता वेळेस पान लागतं आणि त्याचे वडील मरतात. आता काही लोकांना पान म्हणजे हे पण कळत नाही. पान म्हणजे सरळ सोप्या भाषेमध्ये बोलायचं म्हणलं, जर एखाद्या माणसाला साप चावला तर लोक म्हणतात की त्या माणसाला पान लागलंय, साप चावला असं म्हणत नाही. तर तशा प्रकारे त्याच्या वडिलाला प्रॉब्लेम झाली आणि त्याचे वडील एक्सपायर झाले. मग आता पूर्णपणे त्या शेताची जिम्मेदारी या माणसावर आली. आता या माणसाचं नाव आपण तात्पुरतं काय ठेवूयात, विष्णू असं ठेवूयात. जो विष्णू आहे त्याच्यावर त्याच्या घराची जिम्मेदारी, शेताची जिम्मेदारी आणि जी आपली आई आहे म्हातारी आई तिची जिम्मेदारी. आता याच्या परिवारामध्ये 3 लोक राहिले होते, 4 होते. एक जो बाप होता तो वारला. मग याला इच्छा नसताना देखील आपल्या तिथलं जे काम आहे ते सोडून शेताकडे येण्याचा निर्णय केला. पण याला कुणीतरी सांगितलं की बाबा तू असं करू नको,
तू तुझं कामही करू शकतो आणि शेतही करू शकतो. फक्त काय करायचं, जे हंगामी पीक असतं ते पीक पेरायचं आणि आपल्या गावाकडं म्हणजे आपल्या शहराकडे निघून जायचं. आठवड्यामधून एखाद्या 2 वेळेस चक्कर मारायची. आणि त्याचं जे गाव होतं ते काय फारसं लांब नव्हतं, त्या शहरापासून थोडंच जवळ होतं. म्हणजे शहराच्या बाहेर जर आपण गेलो तर 15 ते 20 किलोमीटरवर त्याचं गाव होतं. त्याच्या गावाकडच्या माणसाने त्याला असं सजेशन दिलं. मग तो म्हटला की ठीक आहे, बरं आहे, मी माझ्या आईला माझ्याजवळ घेऊन येतो, इथं राहतो आणि माझं जे शेत आहे मी इथून बघतो. आता त्याला ज्याने सजेशन दिलं होतं त्याचं असं म्हणणं होतं की बाबा याच्या शेतामध्ये आपणच काम करायचं, त्याच्यातला थोडाफार काय जो काय पैसा आहे तो पैसा आपणच खायचा आणि याला थोडंसं चिवतिया टाईप बनवायचं आणि याला लुबाडायचं. अशा प्रकारचा त्या समोरच्याचा डाव होता. तर जो विष्णू होता त्याला तेवढं काय माहीत नव्हतं, त्याला तेवढं काही नॉलेज नव्हतं. त्यामुळे विष्णू म्हणला की ठीक आहे, तुम्ही म्हणसाल तसं आपण करूयात. फक्त तो विष्णू काय म्हणला, एकदा मी येतो आणि शेत वगैरे बघतो. आणि याच्यातच तो माणूस म्हणला की ठीक आहे, तू जर आला ना तर बघ आपलं शेत वगैरे थोडंसं नांगरटी वगैरे कर त्याची आणि तू निघून जा, मग बाकी सगळं मी सांभाळतो. जे काय माल होईल तो अर्धा माल मी तुला देतो आणि अर्धा माल मी ठेवतो, मेहनत सगळी मी करतो. ओके. विष्णू म्हणला हां ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्याला काय फरक पडतो, पहिले त्या शेतामधला 1 रुपया त्याला भेटत नव्हता. त्याचे वडीलच करायचे, सगळं करायचे, त्याचे वडील त्या शेतामध्ये लावायचे आणि त्यांचं ते घर भागवायचे. पण यावेळेस त्या शेतामधल्या अर्ध्या मालाचा रुपयाचा पैसा भेटते म्हटल्याच्यानंतर त्याने विचार केला की काही नाही तर अर्धा तर पैसा भेटतो आपल्याला. त्यामुळे विष्णू म्हणला की हां ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, मी तुम्ही म्हणसाल तसं करतो. फक्त त्याने म्हणलं होतं की एकदा या आणि नांगरणी करून जा, 3 एकर रान. मग उन्हाळ्यामध्ये नांगरणी करण्यासाठी जो विष्णू आहे तो सुट्टी काढतो 1-2 दिवसाची आणि शेताकडं आपल्या फॅमिलीसोबत जातो, म्हणजे गावाकडे जातो आणि ट्रॅक्टरनं नांगरणी करणं चालू असते. तर जो विष्णू आहे तो नांगराच्या पाठीमागं चालत असतो आणि अचानक त्याला एका ढेकळाखाली एक पालव दिसतो, काळा पालव. आणि त्याला असं जाणवतं की त्या पालवाला काहीतरी बांधलेलं आहे. नागर समोर जातो आणि विष्णूनं कुठंतरी ऐकलेलं असतं की बाबा धन जे असतं ना ते असंच सापडतं. कधी घराचा पाया खत्तानी सापडतं, तर कधी वावर नांगरताना सापडतं, कधी असं काही ना काहीतरी होतं. मग विष्णूला वाटलं की यार 100% आपल्या इथं धन आहे. पण तो इतका हुशार होता की त्याला वाटलं की आपण जर हे बाहेर काढलं आणि ट्रॅक्टरवाल्याने जर बघितलं तर आपल्यासोबत प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे विष्णूने काय केलं, एक मोठा दगड घेतला आणि दगड त्या धनाच्या वरी जे ढेकूळ होतं त्याच्यावर ठेवला आणि मग सगळं रान नांगरणीचं झालं. आणि नंतर संध्याकाळची घरी आले. घरी आल्याच्यानंतर विष्णू घरी आपल्या बायकोला बोलतो, आईला बोलतो, जेवण वगैरे करतो आणि त्यांना म्हणतो की मी आत्ता शेतामधून जाऊन येतो, मला थोडंसं काम आहे. त्याची वाईफ म्हणते इतक्या संध्याकाळी तुम्ही का जात आहे, तुम्हाला सवय नाही आहे, आपण शहरामध्ये राहतो, शेतामध्ये गेलात तुम्ही, काय झालं तर काय करायचं. आता विष्णूलाही भीती वाटत होती, पण विष्णूला ती गोष्ट खेळवत होती की त्या ढेकळाखाली नेमकं काय आहे. आणि जर धन असलं तर आपली पूर्ण लाईफस्टाईल चेंज, आपल्याला पैसाच पैसा, हे असं गरिबीत मरणं, लोकांच्या हाताखाली काम करणं हे एकाच झटक्यात सुटून जाते. देव जर पावला तर काही बघायचं कामच नाही. तर त्याच्या मनामध्ये ही गोष्ट होती. तो त्याच्या बायकोला म्हणला तू टेन्शन घेऊ नको, मी आत्ता येतो जाऊन 5 मिनिटाच्या आत. विष्णू गाडीवर बसला आणि शेतामध्ये गेला. ज्या जागेवर त्याने गोटा ठेवलेला होता तो बाईट साईडला काढला आणि ते ढेकूळही काढलं. तर त्याच्या खाली एक काळा पालव होता, थोडासा मोठा होता आणि त्या पालवाला एका भांड्यावर बांधलेलं होतं. बांधल्याच्या नंतर पालवाच्या खालून आपण कसं त्या गळ्याला गाठ मारतो ते वळखू येतं वरून. तर विष्णू ते बाहेर काढतं तर असा एवढा असा माठ असतो ना आपला, बिनगी म्हणतो आपण त्याला, त्या बिनगी टाईप एक असं बाहेर निघलं. ते निघल्याच्यानंतर विष्णू एवढा खुश झाला की विष्णूला कळालं की हे 100% धनच आहे आणि आजपासून आपली लाईफ पूर्णपणे चेंज. इतका खुश की त्याला जी भीती वाटायची अंधारामध्ये ती अजिबात वाटली नव्हती. जेव्हा त्याने ते मडकं हातामध्ये घेतलं ना त्यावेळेस त्याला अशी एनर्जी फील झाली की तो या पूर्ण जगामधला सगळ्यात ताकदवर माणूस. तो वेड्यागत स्माईल करायला लागला खतरनाक पद्धतीनं. ते काळा जो कपडा आहे त्याची घाट सोडतो आणि ते कपडा बाजूला करतो, त्या बिनगीमध्ये बघतो तर त्याच्यामध्ये फुल भरलेलं चांदीचे शिक्के, फुल चांदीचे शिक्के. आता ती बिनगी कमीत कमी 2.5 किलोची असेल आणि ती चांदी इतकी प्युअर होती की ती हातामध्ये घेतल्याच्यानंतर त्याची किंमत तेव्हाच कळत होती. आता आपल्या इकडे जी चांदी असतं त्याच्यामध्ये थोडंफार मिक्स असतं, पण त्याच्यामध्ये मिक्स नव्हतं, एकदम ओरिजिनल चांदी. तिथं थोडासा डिसअपॉइंटमध्ये झाला तो. त्याला वाटलं की बाबा सोनं घेणे असेल, पण त्याच्यामध्ये चांदी निघाली. पण चांदी 2.5 ते 3 किलोची होती. त्यामुळे त्याला वाटलं की ठीक आहे, फुल नाही फुलाची पाकळी, अरे हे पण सापडे खूप मोठं झालं आहे. त्याच्या डोळ्यामध्ये त्या चांदीची एवढी जास्त चमक होती की त्याला अजिबात कुठली भीती दिसत नव्हती.
तो काय करतो, तो मडकं घेतो आणि आपल्यासोबत आणलेलं जे पोतं आहे म्हणजे चुंगळं आहे त्या चुंगळ्यामध्ये त्याला टाकतो आणि गाठ मारतो, गाडीवर ठेवतो आणि घराकडे निघतो. निघाल्याच्यानंतर तो सरळ घरी जाईपर्यंत थांबत नाही. घरी जातो, आतून दरवाजा बंद करतो. त्याची जी वाईफ असते ती त्याची वाट पाहत असते आणि त्याची जी आई असते ती त्याच्या रूममध्ये जाऊन झोपी गेलेली असते. त्याची वाईफ आल्याच्यानंतर म्हणते की का हो तुम्ही कशाला गेले होते आणि याच्यामध्ये काय आणलं आहे. तो तिला म्हणतो की तू टेन्शन नको की तू चाल. हे दोघंही जण त्या देवघरामध्ये जातात. ते चोंगळं उघडतात, ते मडकं बाहेर काढतात आणि त्या मडक्यामध्ये जे काय आहे ना ते त्याच्या बायकोला दाखवतो. जेव्हा त्याची बायको बघते, त्याची बायको देखील तशाच प्रकारे हसायला लागते, एकदम खतरनाक पद्धतीनं. तिलाही फार आनंद होतो की वाव, चांदीचे शिक्के कुणाला होत नाही. आणि ते जगायचं जे आहे ना ते त्यांच्या डोळ्यासमोर उगवायला लागले की आता आपल्याचे हे कष्टाचे दिवस आहेत, परेशानीचे दिवस आहेत, हे एका झटक्यामध्ये संपवले. त्या मडक्यामधून ते चांदीचे शिक्के बाहेर काढतात. आता 2.5 ते 3 किलोचा ढिक्की एवढा मोठा होतो चांदीच्या शिक्क्यांचा, असा चांगला एवढा मोठा होतो, एवढा मोठा असा. ते खाली काढतात. खाली काढल्याच्या नंतर ते दोघंजणं एवढे खुश होतात की एकमेकाकडे अशा पद्धतीनं हसायला लागतात, बघायला लागतात की बघायचं कामच नाही. आता यांना माहिती नव्हतं की त्या धनावर काही ना काहीतरी राखणदार असेल म्हणून, यांना माहिती नव्हतं. पण त्या धनावर जे राखणदार होता ना तो फार डेंजरस होता. त्या धनावर राखणदार एक आत्मा होती आणि ती आत्मा एक जवान आत्मा होती, एक भुकेजलेली आत्मा. जेव्हा यांनी त्या बिनगीमधून सगळं नाणी बाहेर काढली त्यावेळेस या दोघांच्या डोळ्यामध्ये ती चमक एवढी जास्त होती आणि या दोघांचं अंगामधलं जे रक्त आहे ते एवढं जास्त सळसळत होतं की यांनाच कळत नव्हतं की नेमकं हे काय आहे म्हणून आणि हे फील काय आहे. ते सोन्याचे शिक्के एक 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 करून त्यांच्यापाशी एक छोटीशी अशी लाकडी पेटी होती, त्या लाकड्या पेटीमध्ये ठेवतात. त्या लाकड्या पेटीला लॉक लावतात आणि ते सगळं करेपर्यंत या दोघांच्या चेहऱ्यावरची जी स्माईल असते ती अजिबात जात नाही. एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघून ते असं डेंजरसपणे असतात. बघा माणसाच्या ना 2-3 प्रकारच्या स्माईल असतात. एक अशी स्माईल असते जे माणूस दुःखामध्ये असतो त्याला जबरदस्ती हसायला लावतात, ती एक स्माईल. एक अशी स्माईल असते त्याला काहीच घेणं देणं नसतं तरी तो हसतो, ती एक स्माईल. आणि एक ओरिजिनल स्माईल जी की एखादा जोक ऐकला, एखादा कॉमेडी बघितली किंवा काय बघितलं त्यावेळेस हसणारे, ती एक स्माईल. आणि एक अशी स्माईल असते की खुन्नसभरी स्माईल. बघा आपण एखाद्या माणसाला बघतो आणि आपल्याला त्याला काहीतरी हे करायचं असतं त्यावेळेस आपण हसतो त्याच्याकडं, पण हसणं जे असतं ना ते वेगळ्या पद्धतीचं असतं. तुम्ही अनुभवलं असाल कुणाला तरी, ते हसणंच विचित्र असतं. तशा प्रकारचे हे दोघंही जण हसत होते. ते सगळी नाणे त्या लाकडाच्या पेटीमध्ये टाकले आणि लाकडाच्या पेटीला लॉक लावलं. जी पेटी यांना यांच्यासोबत शहरामध्ये घेऊन जायची असते. हे दोघं जण म्हणजे देवघरामध्ये होते. आता तिथं यांच्या अंगामध्ये जी एनर्जी होती ती एनर्जी फार विचित्र होती आणि त्या एनर्जीच्या साहित्यानंच हे दोघंही जण त्या देवघरामध्ये जे नाही करायचं ते केलं. आता मी तुम्हाला म्हणलो होतो की त्यावर एक जवान आत्मा होती आणि ती भुकेजलेली होती. तर ती भुकेजलेली होती या कामवासनेची. तर विष्णू आणि त्याची वाईफ त्या घरामध्ये, त्या देवघरामध्ये चालू झाले आणि इतक्या जोरामध्ये आवाज करायला लागले की ती विष्णूची जी आई आहे तिला ऐकू आलं आणि ती उठली. उठल्याच्या नंतर देवघरामध्ये येऊन बघते तर दोघांच्याही अंगावर एकही कपडा नाही आणि दोघंही जण एकमेकासोबत इतके मग्न झाले होते की बघायचं कामच नाही. पण त्याच्या आईला वाटलं बाबा नवरा बायको आहेत, आपण कशाला चालू आहे. त्याची आई त्या देवघराचा दरवाजा लावते आणि निघून जाते. ती काही विचार करत नाही बिचारी. मग तीच तर सगळं त्यांचं झाल्याच्या नंतर ते थोडं शुद्धीवर येतात आणि बघतात की आपण देवघरामध्ये हे सगळं केलं आहे. एकमेकांना म्हणतात हे काय झालं आहे, आपण देवघरामध्ये काय करतो आहे आणि इथं हे चुकीचं आहे सगळं. दोघेही जण मग त्या रूमच्या बाहेर येतात आणि त्या रात्रीमध्ये दुसरं काहीच होत नाही. आता विष्णूला थोडं विचित्र पद्धतीनं जाणवं लागलं, असं थोडंसं वेगळं, असं की त्याने जे काही केलं आहे ना ते त्यानं केलंच नाही. म्हणजे त्याला ते फीलच येत नव्हतं ना. जे काही केलं होतं ते तर विचित्र प्रकारे झालं होतं. पण विष्णूच्या शरीराला असं वाटतच नव्हतं की विष्णूने काही केलं आहे म्हणून. तो एकदम नॉर्मली तो विचार करत होता की इतकं सगळं केलं, मला फील का होत नाही, मला कळत का नाही. तो प्रश्न त्याने त्याच रात्री असं डोक्यामध्ये ठेवला आणि तिथे तो विसरला. सकाळ झाल्याच्या नंतर जे नागरडीसाठी राहिलेलं शेत होतं त्या शेताबद्दल तो विष्णू त्याच्या शेजाऱ्याला म्हणला की बाबा तू ते तेवढं करून घे, मला कंपनीमध्ये काम आहे, मी निघून जातो.
विष्णू आपल्या घराला लॉक लावतो, आपल्या आईला आणि आपल्या बायकोला घेऊन शहराकडे निघून जातो. म्हणजे शहरामध्ये त्याचं घर असतं, त्या घरामध्ये जाऊन राहतो. आता तिथं गेल्याच्या नंतर विष्णू पहिले काय करतो, थोडीशी चांदी घेतो, दुकानावर नेतो आणि विकतो. त्या चांदीची व्हॅल्यू एवढी चांगली येते त्याला की जी टॉपची चांदी असते ना तशा प्रकारची त्याला व्हॅल्यू येते. आणि विष्णूला वाटत होतं की 2.5 ते 3 किलोची ती चांदी असेल, पण त्याने ज्या डब्यामध्ये ती चांदी ठेवली होती त्या डब्यामध्ये ती चांदी डबल झाली होती. कारण की विष्णूने ते काम संध्याकाळी केलं होतं. आत्मा खुश झाली होती आणि ती खुश आत्मा झालेली त्याला ती चांदी डबल करून दिली. विष्णू आश्चर्यचकित होता. विष्णूला वाटलं की आपली तर आता लक लागली आहे, आपण तर बघायचं कामच नाही, आपण आता जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणलं तरी चालेल. बघा कसं असतं ना, गरीब एखादा माणूस असला आणि त्याच्यापाशी जर अशी एखादी काही प्रॉपर्टी वगैरे आली असेल तर त्याला वाटतं की मी या जगामधला खूप मोठा श्रीमंत माणूस आहे, असं वाटतंच. भले तो नसतो तरी पण त्याला वाटतं. मग थोडीफार कामापुरती चांदी विकतो, जे काय पैसे आले ते पैसे घेऊन येतो आणि ज्या काय उधाऱ्या होत्या अंगावर त्या सगळ्या उधाऱ्या देऊन टाकतो. कर्ज बिर्ज आहे ते सगळं काही नील करतो. नंतर तो ठरवतो की आपल्याला आता आपलं स्वतःच एक चांगलं घर घ्यावं आणि काही दिवसाच्या नंतर तो घरसुद्धा घेतो. आता जी चांदी होती ती थोडी थोडी वाढतही होती, पैसाही येत होता आणि विष्णूला कन्फर्म कळालेलं असतं की या चांदीला वाढवण्यासाठी मला हे काम या चांदीसमोर करायचं आहे. म्हणजे बघा ना, त्याला असं कन्फर्म कळालेलं नव्हतं की असं असं झालेलं आहे. पण काही वस्तू केल्याच्या नंतर माणसाला अनुभव असतो. बघा, आपण जर एखादी वस्तू केली आणि त्या वस्तूच्या निगडीत जर एखाद्या वस्तूशी काही झालं तर ते आपल्याला नोटीस होतं की असं केल्याच्या नंतर असं होतंय म्हणून. तर तसं विष्णूला झालं की या चांदीच्या डब्यासमोर जर मी माझ्या बायकोने असं काही केलं तर ही चांदी डबल होते, या चांदीमध्ये भर पडतं, ही चांदी वाढते. तर त्याला कळालं होतं. तो जेवढी चांदी घेऊन गेला ज्या दिवशी विकण्यासाठी तेवढाच तो घरी यायचा आणि बायकोसोबत त्या चांदीच्या डब्यासमोर करायचा आणि नंतर ती चांदी परत डबल व्हायची. आता विष्णूने एक खोली केली होती आणि त्या खोलीमध्ये त्या चांदीच्या डब्याला ठेवलं होतं आणि त्याच्या लॉक विष्णूकडेच होतं. आणि विष्णू फार तरक्की करायला लागला होता. त्याला माहिती होतं की आता आपल्याकडं पैशाला काही कमी नाही. पण त्याची जी वाईफ होती त्याच्या वाईफला विचित्र वाटायला लागलं. कारण विष्णू रात्रीला तिच्याजवळ जायचाच नाही. तो सरळ दिवसा यायचा किंवा रात्रीला जर गेला तर तो बेडवर काय करायचं नाही तिच्यासोबत, पलंगावर काय म्हणजे तिच्या बेडरूममध्ये काय करायचं नाही. तिला उचलायचा, या रूममध्ये आणायचा आणि या चांदीचा डब्याचं झाकण उघडायचा आणि याच्या समोर तो करायचा. आणि ती एक नोटीस करत होती की ज्या वेळेस विष्णू तिला घेऊन त्या रूममध्ये येत होता त्या वेळेस विष्णूची जी पूर्ण बॉडी लँग्वेज आहे ती पूर्णपणे चेंज होत होती. त्याच्या अंगामधली जी एनर्जी आहे ती पूर्णपणे चेंज होत होती. बघा कसं असतं ना, माणसाला काही गोष्टी जर ओव्हर झाल्या ना तर त्या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो. आणि जी विष्णूची भूक होती ना ती फार मोठी होती. रोज रोज तेच त्याची वाईफ ना फार वैतागली होती. कारण की तिला ते सहन होत नव्हतं. तिची जी कॅपॅसिटी होती त्या कॅपॅसिटीच्या वर ते सगळं काय होत होतं, वर तिला तो त्रास व्हायला लागला. 8 ते 15 दिवसाचं चालतं. 15 दिवसाच्या नंतर त्याची वाईफ एका दिवशी त्याला म्हणली की मी तिकडे येत नाही, तुम्हाला जर काय करायचं असेल तर इथं करा, मी तिकडे येत नाही. विष्णू म्हणला की काय येत नाहीस तू? अरे चाल, मला तिथं करायचं आहे, मला तिथं आवडतं आहे. ती म्हणले की नाही, तुमचा स्वभाव फार बदलतो, मला असं जाणवतं की तुम्ही नाही, तुम्ही दुसरं कुणीतरी आहेत. विष्णू म्हणला मग काय झालं? पण मीच तर आहे ना तुझ्या डोळ्यासमोर, बघ माझं शरीर आहे, मी आहे, मी म्हणतोय तुला. आता तुला माझ्यात दुसरं कोणीतरी दिसते, म्हणजे तुला दुसरं कोणी आवडतंय का? त्याची वाईफ म्हणते नाही, तुम्ही नाही समजू शकत, मी तुमच्यासोबत जे करते त्यावेळेस ओके, पण तिथं जाऊन जेव्हा करते ना त्यावेळेस मला असं वाटतं की मी दुसऱ्या व्यक्तीसोबत गेली आहे आणि मी एक साधन आहे फक्त, असं वाटते मला. तर मला नाही करायचं तिथे येऊन. तुम्हाला माझ्यावर प्रेम करायचं ना तर तुम्ही माझ्या या रूममध्ये करा, माझ्यासोबत करा आणि माझ्या आपण जसं करायचो ना तसं करा. विष्णू म्हणला का तू काय वेडी झालीस का? अगं तू चाल ना. ती म्हटली नाही, मी येत नाही, तुम्ही काय करा, मी येत नाही. त्या रात्री दोघा जणांचे भांडणं होतात आणि विष्णू रागारागामध्ये त्याच रूममध्ये झोपी जातो. आता झोपी गेल्याच्या नंतर त्या रात्री काही झालं नाही आणि जे या चांदीवरचा राखणदार होता त्यालासुद्धा हे झालं, असं चिडचिड, म्हणजे त्याला आवडलं नाही. तर त्याचं चांदीही डबल झाली नाही. विष्णूला कळालं की हे 100% असंच आहे आणि मला जर चांदी डबल करायची असेल तर मला इथं आणून काही ना काहीतरी करावंच लागेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा विष्णूने प्रयत्न केला तरी ती ऐकली नाही, ती आली नाही. तिसऱ्या दिवशी विष्णूने हद्द पार केली. एक पैसे देऊन एक बाई त्याने घरामध्ये आणली आणि आपल्या बायकोसमोर
त्या बाईसोबत त्या रूममध्ये ते सगळं काय करत होता आणि त्याची वाईफ त्याच्यासमोर अशी बघत होती. ती काय बोलू शकली नाही, कारण की ती जर बोलायला लागली होती तर विष्णू तिला मारत होता. आणि विष्णू त्याच्या वाईफसमोर त्या बाईसोबत त्या चांदीच्या शिक्क्यांसमोर करत होता. अशा पद्धतीने करत होता की जी विष्णूची वाईफ आहे ती आश्चर्यचकित झाली. तिला वाटलं ना हे काय प्रकार आहे, हे फार विचित्र प्रकार आहे तिला वाटलं. आणि ते दिसत होतं. तिची बाई आहे ती बाई त्याला नको नको म्हणत होती, ती बाई त्याला दूर दूर करत होती, तरी पण तो ऐकत नव्हता. त्या बाईने तिथून निष्ठून जाण्याचा प्रयत्न केला तरी तो ऐकत नव्हता. कदरून कदरून ती बाईला एक छोटासा चान्स भेटला. ती बाई उठली, बाहेर निघली, बाहेर दरवाजा बंद केला आणि ती तिथून पळून गेली. विष्णू मधातून धाड 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 दरवाजा वाजवत होता. त्याला कळत नव्हतं की नेमकं होतंय काय म्हणून. विष्णूच्या अंगामध्ये ती जी आत्मा होती ती फार अशी भुकेजलेली होती. तिची भूक तहान जातच नव्हती. आणि विष्णू ती आत्मा आपल्या शरीरामध्ये घेऊन त्या रूममध्ये पावसाळ्यासारखा करत होता. विष्णूच्या वाईफला कळाले इथं काहीतरी गडबड आहे. मग ती दुसऱ्या दिवशी आपल्या नवऱ्याला घेऊन एका माणसाकडे जाते. तिला कुणीतरी सांगतं की त्याच्याकडे जा, या प्रॉब्लेमचं थोडंफार सोल्युशन भेटेल. तिची एक मैत्रीण आहे, ती मैत्रीण सांगते. तिथे गेल्याच्यानंतर मग ती त्याला सांगते. त्याला सांगितल्याच्यानंतर तो जो माणूस आहे तो माणूस तिला म्हणतो की तुम्ही जे मला सांगतायत ना हे खोटं आहे. तुमच्या नवऱ्यासोबत जे काय असं होतं आहे हे थोडंसं विचित्र आहे आणि असं होतं आहे, पण त्याच्या मागचं जे तुम्ही मला कारण सांगताय ना ते खोटं आहे. आता विष्णूची जी वाईफ आहे त्याची वाईफ त्याला असं म्हणत होती की माझा नवरा अचानक कुठंतरी ट्रिपला गेला, तिकडून आल्याच्यानंतर पूर्ण चेंज झाला आणि नंतर तो असा वागायला लागला. पण तो माणूस सरळ म्हणला की हे सगळं खोटं आहे. ज्या कारणामुळे तुमचा नवरा असा वागतो ना ते कारण तुमच्या घरामध्येच आहे, ते कारण दुसरं कुठं नाही आहेच. आता त्याच्या वाईफला माहिती आहे की आपल्या घरामध्ये काय आहे आणि काय नाही. त्याची वाईफ म्हणते ठीक आहे, पण मी तुम्हाला ते सांगू शकत नाही, पण असा असा प्रॉब्लेम आहे आणि माझा नवरा जो आहे तो त्याच वस्तूच्या समोर जाऊन ती करतो आहे. आता तो माणूस म्हणतो की ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही नाही सांगायचं नका सांगू, मला माहिती आहे तुम्हाला काय झालेलं आहे, तुम्हाला काय सापडलेलं आहे, तुमच्या घरामध्ये नेमकं काय आहे ते. तुम्ही जरी नाही सांगितलं तरी पण मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही सांगितलं जरी पण मी त्याच्यातला काही रुपया घेणार नाही आणि मला काही लागतही नाही. माझा प्रयत्न फक्त एवढाच की तुम्ही तुमच्या नवऱ्याला चांगलं बनवा आणि जे काय आहे तिथं ते सगळं काय बाहेर फेकून द्या, किंवा होतं तसं ते तिथं जमिनीमध्ये पुरवून टाका. त्या माणसाने सरळ असं सांगितलं. विष्णूची बायको आश्चर्यचकित, आणि तेव्हा तिला पटलं की हां असं काहीतरी असू शकतं. ती घरी आली नवऱ्याला घेऊन. आता नवऱ्याला घेऊन घरी आल्याच्या नंतर त्या माणसाने तिला सांगितलं होतं की तुमच्या नवऱ्याला त्या रूममध्ये जाऊ देऊ नका आणि त्या रूममध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही पहिले ती उचला आणि तिथून घेऊन जा. मग त्या माणसाने जसं सांगितलं त्याप्रमाणे ती विष्णूची वाईफ त्या रूममध्ये गेली तिला उचलायला, आणि तिनं जसं त्या डब्याला हात लावला तसं तिच्या अंगामध्ये एनर्जी फील झाली आणि ज्या जागेवर विष्णू होता त्या जागेवर ती झाली. ती गेली, आपल्या नवऱ्याला घेऊन आली आणि नवऱ्यासोबत त्या रूममध्ये करायला लागली परत. आणि करता करता तिला असं जाणवलं की मी इथं आलीच कशी, मी इथं करतेच काय. आणि जे विष्णू तिच्यासोबत करत होता ते पण फार वेड्यासारखं करत होता. तो तिथं दिवस झाल्याच्या नंतर दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर हिला कळालं की आपण जर समजा तिथं गेलो आणि ते जर समजा केलं तर आपण त्या याच्या वशमध्ये जातो आहे, आपल्याला त्याच्यापासून थोडं दूरच राहावं लागेल. जी विष्णूची वाईफ आहे ती एवढं मोठं कुलूप आणते त्या रूमला लावून टाकते की तिथं कोणी जाऊच नाही, ती बंदच राहावं, आणि त्याची चाबी ना दुसरीकडे लपवून ठेवते. आता जो विष्णू आहे तो खुश. तो कामावर गेला, कामावरून घरी आला. घरी आल्याच्या नंतर ते रोज जे काय करायचं आहे ते करण्यासाठी विष्णू त्याच्या वाईफकडे गेला. तिथे गेल्याच्या नंतर त्याची वाईफमध्ये गपगुणानं झोपीचा. आता काही नाही करायचं, आता शांत राहायचं आणि तिकडं जायचंही नाही. तुम्हाला माहिती नाही आपल्यासोबत काय होतं आणि काय नाही. विष्णू म्हणला की हां ठीक आहे बाबा, तू म्हणशील तसं. यावेळेस विष्णूने वादावाद नाही घातली. पण अर्धी रात्र झाल्याच्या नंतर विष्णू झोपेमधून उठला आणि बायकोच्या पायथ्याशी बसला. विष्णूच्या बायकोचे डोळे उघडले. ती डोळे उघडून बघते तर माझ्या पायथ्याशी बसलेला माझा नवरा. लाईट छोटा चालू होता रूममधला, त्याच्या प्रकाशामध्ये तो स्पष्टपणे दिसला. पण त्याच्या चेहऱ्यावरची जी चमक होती, जे हास्य होतं ते विचित्र होतं, जे सुरुवातीला दोघांच्या चेहऱ्यावर होतं तशा प्रकारचं. त्याचं हसणं पाहून विष्णूची बायको घाबरली ना थोडी. ती उठली, विष्णूच्या जवळ गेली आणि विष्णूला म्हणते काय हो तुम्ही असं का हसतायत. विष्णू म्हणतोय की मी कुठं हसतोय, मी हसत नाही. त्याची बायको म्हणते मग तुम्ही उठून का बसलायत. तो म्हणतो की मी कुठं उठून बसलोय, मी तर झोपलेला आहे. त्याची बायको म्हणते अहो तुम्ही असं का करतायत.
तुम्ही उठून बसलायत ना आणि तुम्ही माझ्याकडे बघून हसतायत, असं का करताय तुम्ही? तुम्हाला झालंय काय? तो म्हणतो काय का तू काय वेळी झाली काय? मी कुठं हसतोय? मी कुठं उठून बसलोय? माझं कुठं वाटतंय तुला? बघ वळून. विष्णूची बायको वळून बघते आपल्या शेजारी तिचा नवरा झोपलेला, जोरात दचकते आणि पलंगाच्या खाली पडते. इकडं बघते ज्या जागेवर तिचा नवरा बसलेला तिथं काहीच नाही, एकदम प्लेन. आता तिचा आवाज ऐकून तिचा नवरा जागे होतो. तिचा नवरा जागे झाल्याच्या नंतर तिच्याकडे बघतो आणि तो आश्चर्यचकित होतो, एकदम आश्चर्यचकित. तो तिच्यापाशी येतो, तिचे दोन्ही हात हातामध्ये धरतो. तिला म्हणतो की अगं तू पलंगाच्या खाली काय करतेस? त्याची बायको गप. तो तिला म्हणतो की अगं तू अशा प्रकारे का हसतेस? त्याची बायको म्हणते मी कुठं हसते? विष्णू तिला म्हणतो अगं हे काय, तू पलंगाच्या खाली पडलीस, जोरात ओरडलीस, हसतीयस आणि माझ्याकडे असं विचित्र प्रकारे का बघतीयस? आता विष्णूच्या बायकोला कळलं की मी कुठं हसतीये. विष्णूची बायको म्हणते की अहो मी हसतच नाहीये, उलट तुम्ही मला तिथं दिसले आणि तिथं बसलेलं असताना तुम्ही हसत होते. आता विष्णू म्हणतोय की मी तुझ्या शेजारी झोपलेलो, तुम्ही तर आत्ताच जागी झालो आणि तू आत्ता पण हसतेस, मला बोलता बोलता पण हसतेस. पण विष्णूच्या बायकोला कळत नव्हतं की मी हसतीये म्हणून. आता विष्णूच्या घरात त्या रूममध्ये एक आरसा होता. तो आरसा घेतो आणि त्याच्या बायकोच्या चेहऱ्याकडे जातो, बघ तू हसतेस का नाही? आणि खरंच विष्णूच्या बायकोच्या चेहऱ्यावर एक क्रीपी स्माईल होती आणि ती बोलत होती, पण तिला कळत नव्हतं की माझ्या चेहऱ्यावर क्रीपी स्माईल आहे. आपण हसतो, आपल्याला कळतं की आपण हसायलो, पण तिला कळत नव्हतं की आपण हसतोय म्हणून. हे फार विचित्र प्रकार होता आणि हे एवढं वेगळं होतं की या दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं व्हायलंय काय. काहीच कळत नव्हतं यांना व्हायलंय काय. हे दोघंजण त्या रूमच्या बाहेर आले आणि रूमच्या बाहेर आल्याच्या नंतर दोघंजणांनाही कळालं की आपल्यासोबत जे होते ना हे सगळं काही त्या चांदीच्या शिक्क्यांमुळे होते आणि त्या चांदीच्या शिक्क्यांना बाहेर फेकणं आपलं गरजेचं आहे. मग ते दोघंही जण आपल्या त्या घराच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज येतो आणि तो आवाज हसण्याचाच असतो. बघा रात्रीचे 12:30-1 वाजलेले असतात, तुम्ही तुमच्या रूममधून उठलेले असता, बाहेर जात असता, तेवढ्या तुमच्या कानावर आवाज येतो. सगळं काही शांत वातावरण असतं, किरकिरी पण किरकिर करत नाही, सगळं शांत वातावरण असतं आणि अचानक तुमच्या कानावर हसण्याचा आवाज येतो आणि तो आवाज एखाद्या स्त्रीचा असतो. त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं? काय वाटेल? भीती वाटेल ना? तसंच्या दोघांचं झालं. याच्या अंगाचं पूर्ण पाणी, सगळ्या अंगानं घाम. दोघा जणांना माहिती आहे की नेमकं व्हायलंय काय, पण आता आवाज जो आला हसण्याचा, तो आवाज आल्याच्या नंतर दोघा जणांची खूप जास्त फाटली, कारण की तो आवाज यावेळेस त्यांच्या आईच्या रूममधून येत होता आणि आत्तापर्यंत त्याच्या आईला अजिबात एकही वस्तू माहीत नव्हती. फक्त त्याच्या आईला एकच कळायचं की दोघं जणं जातात त्या रूममध्ये, करतात आणि ही निघून जातात. आणि त्या गोष्टीचा त्याच्या आईला रोज राग यायचा आणि त्याची आई रोज त्या विष्णूच्या बायकोला बोलायची की तुम्ही राक्षस आहेत का? तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? तुम्ही असं का करताय? आणि ती बोलून बोलून थकली होती, त्यामुळे तिनंही यांना बोलणं सोडून दिलं होतं. खायची प्यायची आपल्या रूममध्ये जाऊन बसायची, खायची प्यायची रूममध्ये जाऊन बसायची, तुम्ही म्हणा ना काही करा. पण यावेळेस तिच्या रूममधून आवाज येऊ लागला हसण्याचा. यांना कळत नव्हतं की आता नेमकं व्हायलंय काय, आई का हसतीये. दोघंजणं हळूवार आईच्या रूमपाशी जातात आणि दरवाजा उघडतात. मधात बघतात तर त्यांची आई पलंगावर बसलेली. तिचे जे केस आहेत ते पूर्णपणे मोकळे, पांढरे शुभ्र. आता म्हातारी झालेली होती ना, त्यामुळे तिचे केस तर पांढरे होतेच. आणि ती आपली जे पदर असतो तो पदर काढलेला असतो. तुम्हाला माहिती असेल जुन्या बाया चोळ्या घालायच्या, तशी चोळी तिनं घातलेली होती. लुगडं घातलेलं होतं, लुगडं मांड्यापर्यंत वर होतं. ती पलंगावर बसलेली मांडी घालून. त्याच्याकडे दोघंजणं बघतात तर या दोघंजणांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण की ती बसलीच तशा अवस्थेमध्ये होते. अशी आपले पाय दोन्हीकडून असे लांब करून बसली होती आणि आपल्या पायाच्या ज्या पोटऱ्या असतात ना, त्याच्यावरचं जे सालपाट असतं ना, ते असं लुचून तोडून चाटू लागले. पोटऱ्याचं सालपाट लुचायचं, त्याच्या आतला जो मांसाचा भाग आहे त्याला चाटायचं आणि फेकून द्यायचं. आता म्हाताऱ्या माणसाचं जे मांस असतं ते अलगद हातामध्ये येतं, कारण की ती जी स्किन असते ना ती मेल्ली असते. तर म्हातारीचं पण तसंच होतं. ती त्याला लुचायची, आतल्या भागाला चाटायची आणि फेकायची. तिच्या एका पोटरीचं मांस तिनं पूर्ण लुचूलुचू खाल्लेलं होतं आणि एका पोटरीचं तिनं सुरुवात केलेली होती. यांनी दरवाजा उघडला, मधात बघितलं, त्याचा आवाज म्हातारीला आला. म्हातारी यांच्याकडे बघते, एक स्क्रिपी माईल देते, अशी खूप डेंजरस वाणी स्क्रिपी, आणि बोलते, तुम्ही माझं नाणे यूज केलेत, आता मला संतुष्ट करा.
जोपर्यंत तुम्ही मला संतुष्ट करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडत नाही. आणि अशी बोलली आणि ती बेहोश झाली आणि पलंगावर पडली. पडल्याच्या नंतर हे दोघंही जण त्या म्हातारीच्या बेडपाशी जातात, तिला उठवण्याचा प्रयत्न करतात, कसंबसं उठवतात आणि तेव्हाच त्याच वेळेस तिघही जण रूमच्या बाहेर निघतात. आता विष्णूच्या वाईफला माहिती होतं की आपल्याला कुठं जायचं आहे आणि कुणाची मदत घ्यायची, कारण की याच्या अगोदर विष्णूच्या वाईफला त्या माणसाने सांगितलेलं होतं की काय काय होते तुमच्या घरामध्ये, मला सगळं माहिती आहे. आता यावेळेस विष्णूला ती सगळं सांगते की बाबा तो माणूस आपल्यासोबत असा असा होता आणि त्याने आपल्यासोबत असं असं बोललं होतं, तर चला तिथं गेल्याशिवाय आपल्याला विलास नाही भेटणार. तर दुसऱ्या दिवशी विष्णूची बायको, विष्णूची आई त्या माणसापाशी जातात. तो माणूस म्हणतो की तुम्ही जर मला पहिलेच खरं सांगितलं असतं तर तुम्हाला मी विलाज सांगितला असता. आणि तुम्ही जे वापरायले ना धन, त्याला श्राप लागलेला आहे. आणि तो श्राप एवढा डेंजरस आहे की त्याच्यावरचा जो राखणदार आहे तो असा आहे की भुकेजलेला राखणदार आहे. आणि ते सोनं, चांदी, ते धन कोणालाही सापडलं तर तो राक्षस त्या माणसावर हावी होणार आणि तो त्याच्या माध्यमातून त्याची तहान भागवणार. आणि त्याची तहान कधीही भागणार नाही. जोपर्यंत तो माणूस मरत नाही तोपर्यंत तो त्याच्यावरून दुसऱ्यावर जाणार नाही. आणि जेव्हा तो मरेल त्यावेळेस त्याच्याच नातेवाईकावर तो जाईल. मग त्याची बायको असो, बहीण असो, भाऊ असो, माय असो, बाप असो, कुणाच्याही याच्यावर ते पूर्ण कुळ खतम करणार. आणि त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर फक्त एक विलास आहे आणि तो विलास वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. तर हे म्हणतात की बाबा पटकर सांगा काय विलास आहे ते. तर तो माणूस यांना सांगतो की बघा, ही प्रक्रिया तुम्हाला रात्री 12 वाजताच करावी लागेल. रात्री 12 वाजता तुम्ही त्या रूममध्ये जायचं. मी तुम्हाला काही दोरे भारून देणार आणि लक्षात असू द्या त्या रूममध्ये गेल्याच्या नंतर हे दोरे तुमच्या तिघांच्या हातामध्ये असले पाहिजे. मी 6 दोरे देतोय. 3 दोरे तुमच्या तिघांच्या हातामध्ये आणि 3 दोरे घड्या करून एका पन्नीमध्ये तुम्ही सोबत घेऊन जायचं. आणि त्या बॉक्सला तसा निव्वळ हात लावायचा नाही. पहिले तुमच्या तिघांचे जे दोरे आहेत ते त्या बॉक्सवर टेकवायचे, नंतर त्या बॉक्सला ते दोरे बांधायचे, नंतर त्या बॉक्सला तुम्ही हात लावायचा. म्हणजे त्या बॉक्सवर पहिला दोरा टेकला पाहिजे, नंतर तुमचा हात लागला पाहिजे. नाहीतर तुमचा जर हात अगोदर लागला तर दोरे बांधल्या जाणार नाहीत. आणि हे सगळं करायचं तुम्हाला रात्री 12 वाजता. त्या बॉक्सला घ्यायचं आहे आणि घेतल्याच्या नंतर एका अशा निर्जन जागेवर जायचं आहे की तिथं कोणी सहजासहजी जात नाही. लक्षात असू द्या रात्री 12 वाजता. तुमच्या तिघांच्या डोक्यांची केस, कमरेचा करतुडा आणि 10 लिंब. त्या निर्जन जागेवर गेल्याच्या नंतर 5.5 फूट खड्डा खतायचा आणि पहिले 5 लिंब टाकायचे, डोक्याचे केस टाकायचे तिघांच्याही आणि करदुडे टाकायचे. त्याच्यावर ती तुमची जे लाकडी पेटी आहे ती ठेवायची. त्याच्यावर परत 5 लिंब टाकायचे, परत केसाचे तुकडे टाकायचे, परत तुमचे करदुडे टाकायचे आणि परत ते पुरून टाकायचं आणि तिथून निघून यायचं. आणि त्याच्यानंतर कधीही त्या जागेवर तुम्ही जायचं नाही. मनामध्ये लालूच येईल, मनामध्ये असं वाटेल की यार काय फरक पडते, आपली सगळी कामं तर होत आहेत ना, आणि येरी पण आपण असं करतोय आणि जाऊया आणूया, असं अजिबात करायचं नाही. जर तुम्ही जासाल आणि तिथं ती करण्याचा पुन्हा प्रयत्न करसाल तर तुमचा डायरेक्ट जीव जाईल, डायरेक्ट. कारण की जीव जाईपर्यंत ती प्रक्रिया थांबणारच नाही. एकसाथ चालू झाली की चालू झाली. त्यामुळे तुम्ही पुन्हा जायचं नाही. हे म्हणले बाबा ठीक आहे, आमचा जीव वाचला तेच खूप महत्त्वाचं झालं. मग त्या माणसाने जसं सांगितलं तसं हे करतात आणि त्यावेळेस त्यांची जी प्रॉब्लेम होती ती पूर्णपणे सॉल्व्ह होते. त्याच्यानंतर एकही यांना प्रॉब्लेम होत नाही. तर ही होती आपली आजची भयकथा. या भयकथेमध्ये जर तुम्हाला थोडी जरी भीती वाटली असेल तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, कथा ऐकायची ना एक टेक्निक असते. जेव्हा आपण कथा ऐकतो त्यावेळेस मस्त डोळे बंद करायचे, दोन्ही कानामध्ये हेडफोन घालायचे आणि धुंदपणे कथा ऐकायची आणि तसं इमॅजिनेशन करायचं. आपले डोकं ॲटोमॅटिक इमॅजिन करतं, त्यावेळेस कथा ऐकण्यामध्ये मजा येते. तर चला, मजा आली असेल तर काय करायचं आहे तुम्हाला माहितीच आहे. तोपर्यंत भेटूया समोरच्या कथेमध्ये. नमस्कार.